नमस्कार, मी सतीश भोसले. तुम्हाला माहीत आहे का, भारतामध्ये 1% माणसं श्रीमंत आहेत आणि 77% माणसं गरीब आहेत. ऑपॉर्च्युनिटी फक्त 1% माणसांना भेटते असे वाटते का तुम्हाला? ऑपॉर्च्युनिटी ही 100% माणसांना भेटते. पण त्यातली 1%च माणसं ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेतात. बाकी 77% माणसं का फायदा घेत नाहीत? त्यांचे विचार विचार मोठे होतात, पण तेवढ्यापुरतं. एका मिनिटासाठी ते मोटिवेशनल होतात. त्यांनी 10 मिनिटाचं मोटिवेशनल भाष्य ऐकलं, ते तेवढ्यासाठी मोटिवेशनल होतात. परत त्याच्याकडं परत फिरून पाहत नाहीत. एवढं मिडल क्लास मुलांच्या डोक्यामध्ये एवढेच भरलेले असते. लहानपणापासून विचारच तेवढेच असतात. लहानपासून खेळत मस्तीत गेलेले असतात. मोठे झाले की गावातून बाहेर निघाले की एवढेच असते की कुठेतरी जाऊन नोकरीला लागावं. 10 ते 15 15वीपर्यंत पास होतात. 10 ते 15,000 पर्यंत नोकरी भेटावी झाली आपल्या आयुष्यासह. एवढेच. 10-15,000 लास्ट पेमेंट भेटतं मिडल क्लास लोकांना. म्हणजे गावातून गेलेल्या मुलांना 15,000 लास्ट पेमेंट भेटतं, त्यातच ते सुखी म्हणून. 10 ते 15,000 पेमेंट ठीक आहे. 18 ते 22 वयाच्यापर्यंत ठीक आहे. तोपर्यंत आपण काहीच नसतो. त्यानंतर आपले खर्च वाढतात. आपल्याला घरच्यांचं बघायला लागतं, सगळ्यांचं बघायला लागतं. परंतु माणसं त्याचा काही विचार करत नाहीत. तेव्हा ज्यावेळेस आपल्या स्वतःवर हे करायचं असते, इन्व्हेस्ट करायची असते, तेव्हा माणसं काय करतात? मोबाईलवर, गाडीवर इन्व्हेस्ट करतात. ती इन्व्हेस्ट जर स्वतःवर केली तर माणसं कुठे जातील? पण तो विचारच येत नाही. माणसं काही रिस्क आहे, बिझनेस म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. म्हणजे माणसाने लहानपणापासूनच डोक्यात हे भरलेलं आहे. बिझनेस म्हणजे छोटी गोष्ट छोटेसं कामाला कुठेतरी लागा, दुसऱ्याच्या हाताखाली काम करा, 10,000 15,000 पेमेंट घ्या, खुश व्हा, एवढेच. पण ते जेव्हा माणसांना कळते, 25 वर्षाचे होते, लग्न होते, तेव्हा त्यांना कळून येते की यार आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे होतं. जगाच्या वेगळं काहीतरी केलं पाहिजे होतं. तेव्हा काहीतरी आपल्याला भेटलं असतं. पण ती संधी गेली असतो, तो वेळ गेलेला असतो. माणसं त्या वेळेचा फायदा घेत नाहीत. वेळ ही परत परत येत नाही. परत परत फिरून फिरून येत नाही. 25 वर्ष आले की माणसाची विचारदृष्टी बदलते. घरचा खर्च वाढतो, सगळं वाटतं. पण 20 ते 25 वय हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. 20 ते 25 वयात तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुमच्या भविष्यासाठी पुढच्या भविष्यासाठी महत्त्वाचा असतो. 20 ते 25 वर्षी तुम्ही जर स्वतःसाठी विचार केला, स्वतःसाठी इन्व्हेस्ट केली, तर खूप मोठी प्रगती होईल आपली. पण माणसं ते विचार करतच नाहीत. बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ही रिस्क आहे. त्यांना फक्त काय मोबाईल. आता रिस्क म्हणजे काय? रिस्क म्हणलं तर तुम्ही 30,000 ते 50,000चा मोबाईल घेता. आता साहजिकच विषय. सगळेच मोबाईल आता चांगला घ्यायला लागलेत. कॅमेरा चांगला पाहिजे, सगळं पाहिजे. आज तुम्ही मोबाईल घेतला. आज तुम्ही 35,000चा मोबाईल घेतला आणि 2 दिवसांत तो हे झाला, फुटला, गायब झाला. पण ते 35,000 कुठे भेटणार तुम्हाला? तुम्ही जरी तो बजाज फायनान्सवर घेतला तरी तुम्हालाच ते हप्ता भरणे. त्याचा काही फायदा नाही आहे. म्हणजे तुम्ही गाडी घेतली तरी तुम्ही 2 वर्ष वापराल. पण तेच जर स्वतःसाठी इन्व्हेस्ट कराल, स्वतःवर इन्व्हेस्ट कराल 20 ते 25व्या वर्षी, तेव्हा तुम्ही कुठेतरी पुढे. तशा 2 गाड्या घेऊ शकता तुम्ही. त्यावेळेस करू शकता तेव्हा इन्व्हेस्ट स्वतःवर. पण माणसाची विचार करण्याची दृष्टी एवढी छोटी आहे. तुम्हाला सांगू का? रस्त्यावर कुत्रे फिरणारी आणि ज्याच्याकडे 10,000चा घेतलेल्या कुत्रे फिरणारी, त्यात खूप फरक आहे. विकत घेतलेल्या कुत्र्या आणि रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांमध्ये खूप फरक असतो. विकत घेणाऱ्या कुत्रा जेव्हा रस्त्यावर फिरणारी कुत्रे पाहतात, तेव्हा त्यांना पण वाटत असतं की आपल्याला कोणीतरी असं साथीदार पाहिजे. आपल्याला तरी कोणीतरी असं पाहिजे. पण त्यांचं आयुष्य ते बदलू शकत नाहीत. त्यांना माहिती आहे आपण आहे तिथंच राहणार आहे कायम आयुष्यभर. बदलू शकत नाही. आपण आता आपलं आयुष्य येते तिथंच राहणार आहे. कोण आपलं विकत घेऊ शकत नाही. पण माणसाचं तसं नसतं. माणूस जरी झोपडीत जन्माला आला तरी राजा बनू शकतो. पण ते विचारानं बदलू शकतो त्याचे माइंडसेट तेवढं पाहिजे. राजा जरी राजाचं माइंडसेट जर झोपडीसारखं असलं तर तो मरताना झोपडीत मरू शकतो. आणि जो झोपडीत जिवंत जन्माला आलाय, झोपडीत जन्माला आलाय, त्याचे विचार जर राजासारखे असतील तर नक्कीच तो मरू शकतो. पण ते विचार त्याची दूरदृष्टी तेवढी पाहिजे. पण आत्ताची मुले असे करतच नाहीत. असा विषय आहे. विचार करण्याची गोष्ट आहे की 1% लोकांनाच ती संधी भेटते का? नाही भेटत. मग 77% काय करतात? 1% लोक 77% माणसं काय करतात? एक मेंढ्याची लाईन आहे, त्या लाईनीत सरळ जातात. तो पहिला माणूस गेलाय त्याच लाईनीत सरळ जाणार. पण 1% माणसं ती आपल्याला म्हणतात नाही. यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे, तेव्हा आपण कुठेतरी वेगळं दिसू शकतो. समाजाला दिसू शकतो. समाजाला दिसले तेव्हाच आपण कुठेतरी पुढे जाऊ शकतो.
एकाच लाईनीत गेलं तर आपण कुठल्या लाईनीत कुठं ह्यामध्ये एकत्र आहे तेच दिसणार नाही आहे. तर माझा एक खास मित्र आहे, खास जवळचा मित्र आहे, त्याला मी विचारलं बिझनेस करू शकतो का? तर तो विचार म्हणतो नाही बिझनेस नाही करू शकत, बिझनेसमध्ये खूप रिस्क आहे. पण त्याच वेळेस तो काय करतो, ऑनलाईन ऑनलाईन हे आहे त्यामध्ये 200-200 रुपये तो घालवत असतो. दिवसाला तो 200 रुपये घालवत असतो. ऑनलाईन रम्मी वगैरे खेळत असतो. पण दिवसाला ते 200 रुपये घालवत असतो. महिन्याला तुम्ही 200 गुणिले 30 केलं तरी 6,000 होतात. तेच जर स्वतःसाठी इन्व्हेस्ट केलं तर किती पुढं नफा होऊ शकतो हे विचार करत नाही आहे. ते महिन्याला तुम्ही झालं आणि ते 12 महिन्याचं किती होतात हे तुम्ही विचार करू शकता. पण ते विचारच येत नाही. माणसाला काही एकदम खर्च नाही करू शकत. स्वतःवर करायचं आहे. ते तुम्ही देताय ते दुसऱ्याला देताय. तुम्ही 2 मिनिटाच्या सुखासाठी तुम्ही 200 रुपये घालवताय. तुम्हाला वाटते की 2 मिनिटात कसे. आता तुम्ही सांगा ड्रीम इलेव्हनवर सगळ्यांनाच पैसे भेटायचा फायदा काय? ड्रीम इलेव्हनवर एवढी माणसं पैसे लावतात, पण त्यातले एकालाच पैसे भेटतात. पण माणसांना कमी टाईममध्ये पैसा पाहिजे. रिस्कच नाही घ्यायची. रिस्क घेतली तर आपण आपल्याला होऊ शकत नाही. म्हणजे माणसाचे विचार एवढे छोटे आहेत की रिस्कच नाही घ्यायची आपल्याला. आपल्याला हाय तिथंच आहे. डायरेक्ट पैसा आला पाहिजे आपल्या हातात. आज सकाळी स्वप्न पाहिलं, रात्री स्वप्न पाहिलं तर सकाळी पूर्ण झालं पाहिजे. सकाळी आपल्याकडे 10 लाख जमा झाले पाहिजे. एवढे आपले विचार आहेत. म्हणजे आपल्याला कष्ट तर काहीच करायचं नाही. आपल्याला इन्व्हेस्ट तर काहीच करायचं नव्हतं. आप पैसे आपल्याकडे आले पाहिजेत. एवढे विचार छोटे आहेत आपले. स्वतःवर इन्व्हेस्ट करा. हार्डवर्क म्हणजे काय? हार्डवर्क मोठी माणसं करत नाहीत. 1% आहेत ते हार्डवर्क कधीच करत नाहीत. स्मार्ट वर्क करतात. हार्डवर्क कोण करतं? त्यांच्या खाली जी कामं करतात. त्यांच्या खाली जी माणसं आहेत, त्यांचे जे कंपनीतनी कामं करतात ती हार्डवर्क करतात. ती हार्डवर्क करतात त्यामुळे ती 1% लोकांना पैसे भेटतात. पण 1% स्मार्ट वर्क करतात. 1% माणसं. ती काय तिथं जाऊन काम करणार आहे. त्यांची कंपनीचं जाऊन फाईल जमा करणार आहेत, काय करणार आहेत, ती काहीच करू शकत नाही. ती फक्त वरून बघणार. पण याचं स्मार्ट वर्क त्यांचे विचार आणि तिथं वरती नेऊन ठेवले त्यांनी. त्यांचे विचार एवढे मोठे आहेत की ते खालचे असे काम करू शकत नाहीत. विचार तुमचे पण मोठं होऊ शकता. असे नाही की आता अमेरिकेमध्ये 98 माणसं बिझनेस करतात आणि भारतामध्ये एवढी काय? भारतामध्ये एवढी क्षमता कमी आहे. म्हणजे माणसं फक्त आपल्याला काम भेटलं बास एवढंच. तुम्ही जेव्हा स्वतःचा विचार करा, स्वतःसाठी झटाल तेव्हा तुम्ही फायद्यात येईल. जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत काहीच नाही होऊ शकत. तुम्ही फक्त विचार करा. विचार करा पहिलं पाऊल तर टाका. फक्त रात्रभर दिवसभर विचार करायचा आपल्याला उद्या असं करायचंय, असं करायचंय. काहीच फायदा नाही आहे. तुम्हाला सांगतो काहीच फायदा नाही आहे. विचार फक्त तुम्ही तेवढ्यापुरतं केलं तर काहीच फायदा नाही आहे. तुम्ही जर पाऊलच टाकत नसाल, तुमचं पाऊलच पुढे टाकत नसाल तर काय फायदा आहे? तुम्ही आज रात्री विचार करता, उद्या सकाळी विसरून जाता. उद्या परत रात्री करता विचार, परत दुसऱ्या दिवशी विसरून जाता. त्याचा काही फायदा होणार नाही आहे. तुम्ही विचार करा. एक दिवस असा जातो की 365 दिवस कधी झाले कळत नाही. परत तिथंच येतो आपण. परत नवीन वर्षाला तेच विचार आपण ठेवतो की आपण उद्या असं करायचं आहे. परत तेच सुरू होतं आणि ते दिवस कधी जातात. टाईम वेळ ही आपल्यासाठी थांबत नाही. एवढं लक्षात ठेवा. टाईम वेळ ही आपल्यासाठी कधीही थांबत नाही. तुम्ही आज विचार कराल तेव्हा तुम्हाला 2-3 वर्षांत फायदा होईल. तर आज तुम्ही विचार करा संधी ऑपॉर्च्युनिटी भेटेल. नाही आता काही गरज नाही. आपल्याला अजून खूप लांब आहे. आपल्याला खूप टाईम आहे. आपल्याला खूप ऑपॉर्च्युनिटी भेटेल पुढे. पण असं शक्य नाही. ऑपॉर्च्युनिटी आत्ता आहेत, मार्केटमध्ये आहेत. पण माणसाचे माइंडसेट एवढे छोटे आहेत की माइंडसेट ऑपॉर्च्युनिटीचा फायदाच घेत नाही. आत्ता यंग मुले सगळ्यात जास्त आहेत भारतामध्ये. पण यंग सगळी कामासाठी आहेत. ते कामासाठी कोण ठेवतं? 45 ते 60 वर्षामध्ये. तुम्हाला माहिती आहे का? एका कंपनीमध्ये तुम्ही गेले, 8 कंपनीमध्ये 18व्या वर्षी तुम्ही लागला. 8,000 पेमेंट असतं आणि तिथपासून तुम्हाला 45व्या वर्षापर्यंत तुम्हाला मॅनेजर व्हायला लागतं. म्हणजे 8 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही वेगळा काहीच विचार करत नाही. आपल्याला फक्त मॅनेजर व्हायचं आहे. तोपर्यंत दुसरा कुठली ऑपॉर्च्युनिटी, संधी भेटू दे, काय भेटू दे, तिकडे बघायचंच नाही. आपल्याला 45व्या वर्षी मॅनेजर होणार आहे. तेवढंच बघायचं आणि 8 ते 45व्या वर्षी तुम्हाला पेमेंट किती होणार? आता 8,000 आहे. ते तेव्हा तुम्हाला 45,000 जाणार. म्हणजे 18 ते 45 वर्षापर्यंत सॉरी. पण तुम्ही विचार करता का? तुम्हाला आता 18 ते 25 पर्यंत तुमचं पेमेंट किती होतं माहिती आहे का? फक्त 10 ते 15,000. फक्त 10 ते 15 आणि त्या माणसांना पण माहिती असेल. ही काय बोलू शकत नाही.
त्यांचं भागते, ते पुढचा विचारच करत नाहीत. तुम्ही विचारच करत नाही. तुम्हाला त्यातच सुखी म्हणायचं आहे. म्हणजे आपल्याकडनं दुसरा पैसे नको. आपण पण जेव्हा फॅमिली होती तयार, आपल्या घरच्यांना पैसे मागायला लागतात, तेव्हा कळून येते. तरी पण विचार करत नाहीत. आपल्याला डायरेक्ट मॅनेजर बनले तरी तुमचे स्वतः बिझनेस कराल. स्वतः बिझनेस करा. 18 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही बिझनेस कराल. तुमचं स्वतःचं साम्राज्य तयार होऊ शकतं. स्वतःचं साम्राज्य, तुमचा स्वतःचा मुलगा आलेला त्याच साम्राज्यावर बसू शकतो. पण तुम्ही 18 ते 45 वर्षापर्यंत तेच करता जे मॅनेज झाल्यानंतर, आणि तुमचा मुलगा परत तेच करत असाल तर तेवढंच वय तुम्हाला तुमच्या मुलाचं तेवढंच जाणार आहे. टाईम इन्व्हेस्ट काहीच नाही आहे. म्हणण्याचा एवढंच अर्थ आहे की तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्ट करू शकत नाही. तो मुलगा परत ते वडिलांनी केले तेच करणार आहे. आणि जो बिझनेस करेल तो 45 वयापर्यंत स्वतःचं साम्राज्य तयार करेल. त्याचा मुलगा स्वतःहून आपली आप तिथं जाऊन बसणार आहे. न काय खर्च करता, न टाईम घालवता, न 25 वर्ष घालवता त्यात. म्हणजे विचार करण्याची माणसं बुद्धिमत्ता एवढी साईडला ठेवतात. म्हणजे देवान, आता ती मगाशी कुत्र्याचं उदाहरण दिलं. कुत्र्याला जर बुद्धिमत्ता असती, त्याला माहिती असतं त्याच्याकडे पैसे आले असते, चल घे मला, मला घे, माझ्याकडे पैसे आले तू मला घे. तसं होऊ शकत नाही. पण माणसाला एवढी बुद्धी दिली देवाने की तू किती झोपडीत जन्माला नाही तर कुठं पण ये. रस्त्यावर जन्माला माणूस मोठा होऊ शकतो. माणसाचे विचार तेवढे, माइंडसेट तेवढे, मला मोठं व्हायचंय, मला गुदमारते, छोट्या विचारात मला गुदमारते, मला मोठं व्हायचंय, तेव्हाच तो कुठे जाऊ शकतो. पण ते जेव्हा विचार येतील तेव्हाच तो मोठा होऊ शकतो. तोपर्यंत काहीच करू शकत नाही. एवढंच म्हणणं आहे माझं. तुमचे विचार काय आहेत ते, तुमची केवढी मोठी स्वप्न येते तुम्ही मला सांगू शकता. तुमची नक्की मदत मी करेन. तुम्हाला जर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी संधी पाहिजे असेल तर मला नक्कीच मेसेज करू शकता. लिंक इन बायोमध्ये आहे. गुड बाय, टेक केअर.